तर मित्रांनो, आम्ही चाललोय पळून प्लास्टिकची बोट घेऊन. काय ते पाणी, काय ती झाड, काय ते डोंगर. कारण घरी झालं भांडण ते सोबत बायको बरोबर. तो बायकोला केला बाय बाय मी आणि माझ्या मुलीने, आणि आम्ही चाललोय पुढे. तर पुढे भेटले बंधुराज माझ्या बंबाचे. त्याला विचारलं तू कुठे चाललास, तर तो पण बोलला माझं झालं भांडण मम्मी बरोबर, सो मी पण चाललोय पळून मुंबईला. काय ती खारपुटी, काय ती झाड, आम्हाला येत नव्हती बोट चालवायला. पुढे जाऊन अडकलो आम्ही दगडामध्ये. वाट काही आम्हा भेटेना. पुन्हा चाललोय दुसरीकडे. तर आमच्या पाठून आले ज्यांची बोट होती ते आम्हाला घेऊन चालले पुन्हा नदी किनारी. खूपच मज्जा येत होती, पण आम्ही चाललोय मुंबईला. पुढे त्यांनी आम्हाला पकडून ते बोलतात कसे, चला आमच्या सोबत. काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते पाणी, मज्जाच मज्जा. आम्हाला काही बोट चालवेना. आमची बोट काही पुढे जाईना आणि आम्ही अडकलो जंगलामध्ये भेटले पुन्हा एकदा आमचे बंधुराज माझ्या बंबाचे. आणि आम्ही चाललोय फास्ट. बघू कधीच पोचतोय मुंबईला. पण शेवटी तेच झालं, ज्यांची बोट होती त्यांनी आम्हाला पकडलं आणि आम्ही आलो किनाऱ्यावर, तो पण नारळ घेऊन. आणि किनाऱ्यावर बघतोय तर काय, पुन्हा आमची बायको माझ्या बंबाची मम्मी. पुन्हा घरी भांडण होणार. सो मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही नक्की भेट द्या वेंगुर्ला खवणे कायाक्स. वेंगुर्ल्यावरनं 25 किलोमीटर आणि मालवणवरनं 32 किलोमीटर. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू सो मच.